नमस्कार मंडळी. संक्रांत आली की तिळगुळाशिवाय काहीच पूर्ण होत नाही, बरोबर ना? आज मी तुम्हाला दाखवणार आहे फक्त 2 ते 2.5 मिनिटात तयार होणारी खूपच कुरकुरीत आणि चविष्ट अशी संक्रांत स्पेशल तिळाची चिक्की. यासाठी मी इथं 1 कप सफेद तीळ घेणार आहे. ही तीळ आपण 2 ते 3 मिनिटं भाजून घेणार आहोत. तीळ आपली भाजून झाली. आता आपण एका ताटामध्ये तीळ काढून घेणार आहोत. आता त्याच पॅनमध्ये आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे. तसेच साखरेमध्ये अर्धा चमचा साजूक तूप टाकून घ्यायचं. तुपामुळं काय होतं, साखर आपली पॅनला चिपकत नाही. तसेच 1 चमचा पाणी टाकून घ्यायचं. पाण्यामुळं आपली साखर ही लवकर वितळण्यास सुरुवात होते आणि पाक आपला लवकर बनून तयार होतो. पाक आपला बनून तयार झाला. आता त्यामध्ये भाजून घेतलेली तीळ टाकून घ्यायची. साखरेचा पाक आणि तीळ आपण छान प्रकारे एकजीव करून घेणार आहोत. चिक्कीसाठीचं परफेक्ट मिश्रण आपलं इथं बनवून तयार झालं. आता हे मिश्रण गरम गरम असतानाच एका पाटावर काढून घ्यायचं. मिश्रण टाकण्या अगोदर पाटाला आणि लाटण्याला तेल लावून घ्यायचं. आणि आता हे मिश्रण गरम गरम असतानाच आपण लाटून घेणार आहोत. आपण बघू शकता मैत्रिणींनो, छान प्रकारे आपली तिळाची चिक्की इथं लाटून तयार आपण करून घेतली आहे. आता गरम गरम असतानाच आपल्याला चाकूच्या साहाय्याने याचे काप करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे मैत्रिणींनो, छान प्रकारे झटपट अशी आपली तिळाची चिक्की इथं बनून तयार झाली आहे. आपण येत्या संक्रांतीला ही तिळाची चिक्की नक्की करून बघा. अगदी झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे. बघू शकता मैत्रिणींनो, छान प्रकारे चविष्ट कुरकुरीत अशी संक्रांत स्पेशल तिळाची चिक्की आपली बनून तयार झाली. आपण एकदा नक्की ही रेसिपी घरी ट्राय करून बघा आणि आपल्याला माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आपल्याला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.